नमस्कार. DALP न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या एका अनोख्या शैलीनं ज्यांनी ओळख निर्माण करून दिली त्या परभणी जिल्ह्याच्या सुपुत्रासोबत आज आपली भेट खास या कार्यक्रमात होणार आहे. ज्यांची बोली, ज्यांची शैली अफाट लोकप्रिय झाली. खरं तर मायबोली मातृभूमीबद्दल त्यांची जी काही श्रद्धा आहे, प्रेम आहे, ते आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेली आहे. अशा एका दिग्गज प्रबोधनकारी शिक्षकासोबत आपण आजची भेट घेणार आहोत. मी स्वागत करणार आहे आपल्या DALPच्या स्टुडिओमध्ये आदरणीय प्राध्यापक विठ्ठल कागणे सरांचं. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मित्रांनो, आपण वेळोवेळी सरांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. अशा या दिग्गज व्यक्तिमत्वासोबत बोलत असताना आपण सरांच्या एका वेगळ्या प्रकारे सरांची ओळख करून घेणार आहोत. मी सरांना पहिलाच प्रश्न असा विचारेल की सर, आपलं बालपण आणि शिक्षण याची सुरुवात कुठून झाली? माझा जन्म आहे 17 ऑगस्ट 1988. माझं 6वीपर्यंत शिक्षण म्हणजे 1999पर्यंत माझं शिक्षण हे झालं होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धमधम. आणि तिथून पुढं 10वीपर्यंत म्हणजे 2004पर्यंत शिक्षण जवाहर विद्यालय वझर बुद्रुक. त्यानंतर 11वी-12वी DSM कॉलेज आणि त्यानंतर D.Ed मी केलं SPM D.Ed कॉलेज, जोडमोहा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी. सर, आपण या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं परभणी शहरामध्ये आलात आणि स्पर्धा परीक्षेला एक वेगळं विचार मंच आपण निर्माण करून दिला. तर स्पर्धा परीक्षेकडे आणि या मार्गदर्शनाकडे वळावं कशामुळे वाटलं आपल्याला? मी प्रथमतः अमरावतीला गेलो होतो. आमचे मित्र आहेत अविनाश तुपकर, की बाबा चला आपल्याला आता शिक्षण झालं आहे म्हणजे D.Ed झाल्याच्या नंतर लगेच जॉब लागेल असं काही माहीत नव्हतं. मग तोपर्यंत काय करावं म्हणून चला एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करू या उद्देशाने गेलो. पण काय असतं की माणसाचे विचार जेवढे मोठे असतात तेवढा तो माणूस कदाचित मोठा होण्याचा प्रयत्न करतो. आणि मग मी परभणीत आलो. परभणीत आल्याच्यानंतर घुगे सरांची ओळख झाली. त्या ठिकाणी गणिताचे एक शिक्षक होते, आहेरे सर. खूप अतिशय पोटतिडकीनं शिकवायचे. आणि मगर सर. मग यांची जी शिकवण्याची शैली होती, तसं 6वीलाच मला कदाचित कधी पळसकर सरांकडे पाहून वाटायचं की मला मास्तर व्हायचे, शिक्षक व्हायचे. मग त्यांच्याकडे पाहून चला वाटलं की काय लोकप्रियता आहे म्हणजे हे आल्याच्यानंतर विद्यार्थी उठतात, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट खुर्ची देतात, सर चहा घेऊ, सर बाहेर निघले त्यांच्या मागं तो गर्दा, तर आपल्या मागेही असा गर्दा आला पाहिजे. आपल्यालाही कोणीतरी बाबा खुर्ची बसायला दिली पाहिजे. आपल्याही पोरगं लागल्याच्या नंतर त्याच्या पोटाचा प्रश्न मिटवल्यावर तो आपल्या पाया पडला पाहिजे. मग चला आपण या क्षेत्रात येऊया असं वाटलं. पण प्रॉब्लेम असा झाला, मी D.Ed सिटीचे क्लासला म्हणजे ज्या क्लासला मी कामाला होतो आज त्याच क्लासचा मी मालक आहे. म्हणजे ज्या क्लासला मीच पूर्ण सतरंजा झाडून काढायच्या, क्लास साफ करायचा, फळा साफ करायचा, पाण्याची बॉटल सरांना नेऊन द्यायची, फीस मागायची, तेवढं झाल्यावर क्लासमध्ये बसायचं. हे सर्व करत असताना पण माझ्या डोक्यात एक विचार की आपल्याला आयरे सरांसारखं बनायचे, आपल्या डोक्यात एक विचार मगर सरांसारखं शिकवायचे. म्हणजे प्रत्येक डोक्यात एक विचार होता असं काहीतरी करायचे. आणि मग ते करत असताना झालं काय की मी इकडं D.Ed सिटीला 6 मार्कांना माझा रिझल्ट गेला, पण माझा फॉर्म भरला होता फॉरेस्टमधला. मग इकडे D.Ed सिटीच्या पोरांचा निकाल लागला 15 जुलै 2010ला, पण यांना जॉईनिंग भेटली 2011मध्ये. त्याच्या पहिलेच माझी जॉईनिंग माझ्या वाढदिवसाच्या निमित्त भेटली फॉरेस्टमध्ये. म्हणजे मी अकोला डिव्हिजनहून जॉईन झालो उमरखेडला, मी राहायला होतो किनवटला. पण ते ड्युटी करताना माझे जे स्वप्न होतं, मला नेहमी वाटायचं की यार इकडे यायचे. आणि ते करत असताना मी गोरगरीब जे लेकरं पोलीस भरतीचे ते पळायचे, तेव्हा कुठले तरी क्लास, आता क्लास क्षेत्रामध्ये प्रत्येकच जण काही तुळशीपत्र ठेवून क्लास घेत नाही. मी बी असेल तर प्रत्येकाला पैसा आणि प्रसिद्ध कोणाला नको आहे, पण ती असताना ज्या समाजाकडून आपण काही घेतलं त्याला देणं बी लागते. मग काही शिक्षक वर्ग काय करायचा, पोरांना वर्गात उठवायचा. आता मी सुपरमार्केटला क्लासला बसलो होतो तर 2 दिवसात मलाही शिक्षकांना उठून बाहेर काढलं होतं फीसमुळं. तर येणाऱ्या काळात बाबा पोरायचे हे प्रश्न आहेत, गोरगरीब प्रश्न आहेत. तर आपल्याला ती लोकप्रियता मिळवायची की आपल्या वर्गात आपण हयातीपर्यंत जोपर्यंत क्लास घेणार तोपर्यंत वर्गातून पोरग आपल्या बाहेर गेलं नाही पाहिजे. म्हणून मी 4 वर्ष 5 वर्ष नोकरी केली, पण डोक्यात नेहमी एक प्रश्न होता, आपल्याला क्लास क्षेत्रात जायचे. सर, परभणीमध्ये आपण जे क्लासचं क्षेत्र निर्माण केलं आणि आपल्यामुळं आम्ही जे सोशल मीडियातून सध्या बघत आहोत की परभणी सारख्या शहराला पुण्या मुंबईसारखी लोकप्रियता तुमच्यामुळं स्पर्धा परीक्षा केंद्राच्या निमित्तानं मिळालेली आहे. त्यासोबतच तुमचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ जे प्रबोधनाचे असतात, मार्गदर्शनाचे असतात आणि त्यामध्ये अस्सल तुमची जी भाषा आहे ती आपली मराठवाड्याची बोली आहे. तर या बोली भाषेत तुम्हाला बोलावं असं का वाटलं सर? काय झालं, मी एक 10 व्हिडिओ यूट्यूबला बनवले. 2017ची गोष्ट आहे. खूप जण यूट्यूबमध्ये नेमकं जाळं निर्माण करू लागले. 10 व्हिडिओ बनवत असताना मी लग्नातला कोट घातला होता. का तर पुण्याकडले लोक कोट बीट घालायचे, छानपैकी गॉगल, त्याच्यानंतर चेहऱ्यावर उजेड आला पाहिजे, प्रत्येकजण शिकवलं. पण मी तो व्हिडिओ टाकले 10, तर मला मित्राचा मोबाईल घेऊन त्याच्यात माझा व्हिडिओ पाहावा लागत होता. त्याच्यानंतर त्याच्यावर जाऊन आपण चॅनल सबस्क्राईब करायचं, 2-3 मिनटं चालू द्यायचं जेणेकरून लाईक वाढल्या पाहिजे. का
तर त्या काळी यूट्यूबची स्ट्रॅटेजी अशी होती की बाबा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे पाहिल्याशिवाय यूट्यूबला लाईव्ह येता येत नव्हतं. तर माझी कोशिश म्हणजे 2017ला मी चालू केली, ती कंप्लीट झाली 2021ला. 4 वर्ष लागले, कारण मी 17ला म्हणलं अरे हे काम फेल आहे, याच्यात बेजार होऊन फायदा नाही, म्हणजे घरच्या भाकरी खान लोकांच्या शेळ्या कुठं वळा, मग ही गोष्ट मी सोडून दिली. मग 2017-18मध्ये मी क्लासवर फोकस केलं. पण प्रॉब्लेम असा होता, 100 पोरं, त्या 100 पोरातून जे बी पैसे यायचे का, तर माझ्याकडे एक बुलेट होती, त्याच्यात पेट्रोल टाकायचं आणि चष्मा घालायचा आणि ते रायगड कॉर्नर तेवढ्या एरियात फिरायचं. कुठलंही स्वप्न नव्हतं पुढं काय होईल, आपलं काही बरं होईल का. नोकरी सोडून दिलेली सर्व, बायको नोकरीला म्हणलं नाहीच, काय झालं तर 100-200 रुपये दररोजचे घेता येतील, पण डोक्यात काय असं सिरियसनेस काहीच नव्हतं कधीच. मग ते करत असताना काय झालं की बाबा मी हे क्लास क्षेत्रातून इकडे उतरलो. 2019 आला, 22 मार्चला आपल्या इथं जनता कर्फ्यू झाला आणि मग कोरोना लागला. 2020 माणसाच्या प्रत्येक आयुष्यातलं डिलीट करावं लागलं. 2021च्या सप्टेंबरपर्यंत दुसरी तिसरी लाट म्हणत शासनाचे निर्बंध हे चालत राहिले आणि 14 जुलै 2021ला माझ्या वडिलाचं कोरोनाच्या म्युकरमायसिसनं निधन झाल्याच्या नंतर मी माझी चेन ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे 5-7 लाख रुपये कर्ज झाले, लय मोठ्या कन्सेप्ट. आता याला काय करायचं, पण चला होईल काहीतरी, कारण मी जिंदगीत सिरियस कधीच झालं नाही, डीएडला नाही, कुठल्याच गोष्टी नाही. हां, मात्र वर्गात 1ली पासून 10वी पर्यंत पहिला मीच होतो. मी सिरियस जरी अभ्यास करत नसतो तर मला ॲनालिसिस भारी करता येत होतं. आणि मी कॉपी सेंटरला असताना पण मला माहीत होतं की नुसते पुस्तक वाचायचं काम नाही, मी पेज नंबर पाठ केली की कारण कोणता प्रश्न कोणत्या पेजवर आहे एवढं तरी तुम्हाला सांगायची अक्कल लागते. आपल्या इकडे म्हणतात ना कॉपी करायला बी अक्कल लागते. मी जनार्दन विद्यालयामध्ये सेंटरला होतं 10वीला, तिथून मी आपण टॉप आणलं. पण त्या प्रॉपरच्या शाळेतल्या मुलीला भाऊ तिथे मार्क 2-3 जास्त पडले, पण मुळात कॉफ्या कशा करायच्या ते बी शिकलो. पण इथं येत असताना म्हणजे या बोलीभाषेवर बोलत असताना आपली आजी आपल्याला जवळ बोलायची, आपले गालं कुरवायची आणि आपल्याला बब्या म्हणायची, तर ती एक आपुलकी होती. गावाकडे ग्रामीण भाषेत आपण कोरड्यास म्हणायचो, उपरणं म्हणायचो, मौचे म्हणायचो. हे शब्द आज लोप पावले, पण मुळात ते संस्कृतीशी जुडलेले होते. आजही त्या पिढीत आपल्या पिढीतले जे शिक्षक वर्ग असतील, आजी आजोबा असतील, वडील आईच्या लेवलचे असतील, त्यांना तेच शब्द हवेसे आहेत. आपण गावाकडे मावशीशिवाय कोणाला बोललो नाही, काकूशिवाय कोणाला बोललो नव्हतो, कारण त्याच्यात ती आत्मीयता होती. आणि मग 10 व्हिडिओ मी घेतले ना, आपल्याला एवढं बेजार व्हावं लागले म्हणलं. आणि मग मी व्हिडिओ पाहताना मलाच माझं कसं वाटलं लागलं, यार मीच हे काय, मी असं काहून बोलायलो, काहून तर मी लोकांचे व्हिडिओ पाहिले होते. चला म्हणलं आपण आपल्या भाषेत एक्सप्लेन होऊ, आणि म्हणून बोली भाषेला अटॅचमेंट केली आणि याच्यातून लेकरांना आपुलकी वाटते असं मला कळलं. माझ्या पहिल्या व्हिडिओनं मला व्हायरल केलं आणि मग कळलं की मला लोकल काय लागते. कारण काही लोक कामयाबीच्या लेवलवर जातात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा रेशिओ असतो, पण इथं टिकताना काही लोकांना एका दिवसात खाली यावं लागते. जसं रानू मंडलचं उदाहरण आहे, एक गाणं गाजलं इथं गेली पुन्हा दुसऱ्या दिवशी खाली आली. पण इथं टिकवताना काय बाबा, लोकांना काय अपेक्षा आहेत, लोकांनी तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे व्हायरल केले, लोकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, ह्या ज्यांना कळाल्या त्याला चिरकाळ इथं राहतात. ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिलं कित्येक हिरो येतात जातात, पण अमिताभ बच्चन आजही तिथंच आहे, कारण त्यांना लोकांच्या अपेक्षा माहिती आहेत, लोकांना त्याचा आवाज कसा आवडतो, ॲक्टिंग कशी आवडती. तर मला ते कळालं, म्हणून आपण ठरवलं आता बोली भाषेलाच आपल्याला अटॅचमेंट करायचे आणि हिच्यावरच बोलायचे. सरची बोलीभाषा आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर नेहमीच पाहिलेली आहे. त्यांच्या क्लासचे विद्यार्थी तर भरभरून आनंद घेतात. शिक्षक कसा असावा, जो विद्यार्थ्याशी एकरूप होणारा शिक्षक असावा. कोरोना काळामध्ये अनेक जण घाबरलेले असताना, आयुष्याची राखारांगोळी होत असताना तिथं फिनिक्स पक्षासारखा विठ्ठल कागणे सरांसारखा सर अनेकांना प्रेरित करत होता. अशा विठ्ठल कागणे सरांसोबत आपण चर्चा करत आहोत. मी सरांना आणखी विचारणार आहे की जे परिस्थितीचं सर भांडवल करतात की माझी गरिबी आहे, अडचण आहे, मला संधी नाही, मला जर ती मिळाली असती तर मी असंच केलं असतं, तसं केलं असतं, अशांसाठी तुम्ही प्रेरणा आहात. तर तुम्ही या निमित्तानं काय सांगाल की कशी आपण प्रेरणा घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाची गोष्ट तर परिस्थितीचं भांडवल करणारे लोक सक्सेस होऊ शकत नाही. मी मुलांना एक उदाहरण सांगितलं होतं, बाबा घोड्याची रेस आहे, त्या घोड्याच्या रेसमध्ये घोडा कोणता जिंकतो की ज्या घोडेश्वराच्या हातात असं पुराण असतं पा, त्याला खिळा असतो आणि तो त्याच्या मानत टोचत असतो, त्याच्यानंतर लगाम खिचत असतो, नाकातून तोंडातून लाळ गळलेली असते, नाक रक्तबंबाळ झालेलं असतं आणि खांदाही रक्तबंबाळ झालेला असतो. तो घोडा जिंकलेला असतो का, तर त्यानं तो त्रास खूप सहन केलेला आहे. मग आज तुमची परिस्थिती तुम्हाला भांडायली आहे, त्यानंतर अनेक समस्या तुम्हाला भांडायल्यात, याचा अर्थ ऊपरवाला जो घोडेस्वार है वो तुम्हें जिताना चाहता है, संयम रखना चाहिए. आपला प्रॉब्लेम तोच होतो की जराशा अडचणी आल्या की सर्व हात टेकून देतो आपण. पण माझं म्हणणं आहे, परिस्थितीचं भांडवल करण्यापेक्षा त्या काळात स्वाभिमान जागा करा. आणि हे आपला वीक पॉईंट नाही, ती आपल्याला ईश्वराने दिलेली संधी आहे. चित्रपटामध्ये बेस्ट ॲक्टिंग बेस्ट हिरोला दिली जाते, हार्ड ॲक्टिंगचा रोड आहे, रडण्याचा आहे, इमोशन आहेत, हा चांगल्या ॲक्टरला दिला जातो. बाकी सहज येणारे फायटिंगमध्ये कोणतरी हिरोला हात मारतो, तो बाजूला पडतो, डबल तो दिसत नाही,
कारण ती इझी गोईंगची ऍक्टिंग झाली. तर तुम्हाला परिस्थिती ताण द्यायली आहे, अनेक समस्या तुमच्या समोर आहेत, तर तुम्ही बेस्ट ऍक्टर आहेत. ती ऍक्टिंग तुम्हाला देवाण दिलेली आहे. फक्त काही दिवसात तुमचा पिक्चर रिलीज होणार आहे, तोपर्यंत तुम्हाला संयम बाळगणं काळाची गरज आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या महापुरुषांच्या विचाराची तुम्ही प्रेरणा घेतली. तुमच्या अनेक व्हिडिओमध्ये आम्हाला हे संदर्भ जाणवतात. तुम्ही या नव्या पिढीला पुन्हा आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल की महापुरुषांचे विचार कसे बाळगले पाहिजे? आज आपण भारत असेल आणि महत्त्वाची गोष्ट भारतातलं कुठलंही सरकार असेल, तर मी पोरांना पहिला प्रश्न विचारेल की बाबा स्वाभिमानाची आग घरातून निर्माण करायची. ग्रामीण भागामध्ये आपल्या बापाकडे काही नाही, आपल्या बापाला कोणी विचारत नाही. पण ते जर आपण एखादं PSI STI झालो तर आपला बाप बढियापैकी हाताची घडी मागं टाकतो, छाती स्वाभिमानानं पुढं करतो आणि गावात पारावर बसणारे अख्खे लोक म्हणतात या साहेब बसा, काका या बसा. कधी? कारण तुमच्याकडे काही आहे तर लोक तुम्हाला विचारतात. म्हणजे जुना काळ असतो, संघर्ष केलेल्या लोकांचे नावं मोठे होतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जन्मले, कोलंबिया युनिव्हर्सिटीत त्यांचं शिक्षण झालं, त्यानंतर केम्ब्रिजला शिकले, डायरेक्ट नाव माहीत झालं का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजांचे पुत्र आहेत, राष्ट्रमाता राजमातांनी त्यांना संदेश दिला, त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, पण डायरेक्ट मोठे झाले का? त्यांचा लढा तो अफजल खानासोबतचा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की आग्र्याची प्रसंग असेल, ह्या लढ्यांनी त्यांनी स्वाभिमान दाखवून दिला, लोकांनी स्वीकारला. म्हणजे मेन गोष्ट आहे की पहिले या महापुरुषांचा जर विचार आपण पाहिला तर यांनी एक पेरले, पहिले स्वाभिमान जागृत करा आणि आपला लढा कुठल्या व्यक्तीसोबत नाही, व्यक्तीच्या अंगात असलेल्या द्वेषासोबत आहे. राज्यघटनेचं तत्व पण सांगतं की आपल्याला गुन्हा मिटवणं आहे, गुन्हेगार नाही, त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती मिटवणं आहे, तो व्यक्ती नाही. म्हणजे आपला लढा हा कशाबद्दल आहे? मानवतेच्या विरोधात जे बी काळीमा फासणाऱ्या घटना जे लोक करतील त्याच्या विरोधात आहे. तर हा भारत एक राहायला पाहिजे. इथं धर्म जात पंथ याच्यापेक्षाही मानवता हा गुणधर्म नसानसामध्ये प्रत्येकाच्या भिनला पाहिजे. आता देशाची शोकांतिका आहे, जातीवाचक, धर्मवाचक, पंथवाचक. कोणाचं तरी छान वाक्य आहे की बाबा धर्मात जात आहे, जातीत जात आहे, म्हणून कदाचित आज माझा भारत मातीत जात आहे. म्हणून आपण जात धर्म याच्यापेक्षा हा देश तो माझा आहे. कारण भारताच्या प्रतिज्ञेची सुरुवात करताना भारत आपला नाही म्हणलो, आपण भारत माझा म्हणलो. कारण माझा म्हणल्याच्या नंतर एक आगळी वेगळी जबाबदारी असती, ती जबाबदारी आपल्याला पार पाडता येते. घर आपण माझं म्हणतो, उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये असणारी बायको आपण माझी म्हणतो, माय आपली म्हणतो, तेव्हा जबाबदारी आपण तिच्याकडे ढाकलतो. लहान भाऊ सांभाळेल नाही तर मोठा भाऊ सांभाळेल, कारण तिला आपण आपली म्हणतो, पण बायको माझी म्हणतो. तसं प्रत्येकाने हा देश माझा म्हणला पाहिजे, माझा समजूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. ती सार्वजनिक मालमत्ता नाही, ती वैयक्तिक मालमत्ता म्हणून देशाच्या हितासाठी, सामाजिक सलोख्यासाठी, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षतेसाठी सर्वांनी पाऊल उचललं पाहिजे. सरकार कोणाचंही असो, ते भांडणं लावतील, तंटे लावतील, पण आपला उद्देश एकात्मतेचा असावा, एवढा मी तरुणांना संदेश देईल. सर, तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिले की तुम्ही अनेक दिग्गज नेत्यांचं सूत्रसंचालन कार्यक्रमाचं केलंय. या निमित्तानं त्या नेत्यांच्या सभा गाजवत असताना तुम्हाला आलेले काही अनुभव आहेत का? हा, नेत्यांच्या सभा गाजवत असताना तुम्ही तुम्हारे शिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहचानता. आपण त्या स्टेजवर जात असताना आपल्याला माहित होतं आपण काय. तो काळ वेळ असतो. आता काल परवा तुम्ही पाहिलं असेल की ट्रोलिंग चालू आहे. मी मेघना दिदींच्या 15 सभेचं सूत्रसंचालन केलं होतं आणि मी त्यांच्याकडून रुपये घेतलेला नाही. म्हणजे कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरी गेला तरी मी त्यांच्याकडून रुपया घेतला नाही. आपण त्यांना मोठ्या भगिनी म्हणून मानतो. वेळप्रसंगी कुठलाही प्रसंग आला तर त्या डायरेक्टली मला मदत करतात. हा झाला घरेलू अटॅचमेंट. तर नेत्यांसोबत सूत्रसंचालन करताना पाहिलं, नेत्याला काही घेणं नसते. त्या ठिकाणी कोणताही नेता गेला त्याच्या डोक्यात एक टार्गेट असते, हा कॅन्डिडेट निवडून आणायचा, इनडायरेक्टली त्या गावावर माझा कब्जा करायचा. कोणालाही सामाजिक भान नाही, काही कोणाला नाही. जो तो प्रत्येकाची पोळी भाजवण्यात व्यस्त असतो. प्रत्येक नेत्याला जवळून पाहिलेले, कोणाचे विचार काय आहेत, त्याचं वागणं काय, सर्व गोष्टी पाहिल्यात. म्हणून मी इथं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक लाईव्ह घोषणा करालो की मी लाईफ टाईम अराजकीय व्यक्ती राहणार. मला कुठल्याही राजकारणाशी काही संबंध नाही, कुठल्या व्यक्तीशी संबंध नाही आणि मी कुठल्या राजकीय पार्टीचा, कुठल्या वैयक्तिक एखाद्या व्यक्तीच्या विचाराचा कधी पाईक राहणार नाही. कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक सशक्त होतं, सशक्त झालेलं मस्तक कधी हस्तक होत नाही आणि हस्तक झालेलं मस्तक कोणाचं नतमस्तक होत नाही. पुस्तक वाचून तो स्वाभिमान आपण जागृत केलेला आहे. मग इथून पुढे तरी आपला लढा सामान्य ज्या विद्यार्थ्यांनी मला मोठं केलं त्यांच्यासाठी असेल. सरकार कोणाचा असो, पक्ष कोणाचा असतो, नेता कोणाचा असो, तो चुकल्याच्या नंतर आपल्याला त्याला फाईलवर घेणं आपलं काम आहे. सरांनी काल परवाच एक मोठं आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण सरांकडे वळूयात. जे आंदोलन तुम्ही मोठं केलं आणि ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि समाजामध्ये शिक्षकांनी उभी केलेली आजपर्यंतची जेवढी पण आंदोलनं आहेत इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आणि ही सुद्धा जे आंदोलन काल झालं ते कंत्राटी पद्धतीने भरती या विषयाच्या अनुषंगानं होतं. तर तुम्हाला हे आंदोलन उभं करण्याचं का करावं असं वाटलं? की कारण कंत्राटी भरती हा सरकारचा निर्णय आहे, त्याच्यात काही चुका आहेत का, उणिवा आहेत का, काय वाटतं तुम्हाला?
मी तुमच्या मीडिया माध्यमातून एवढं सांगेल, पाक कंत्राट भरती. उदाहरणार्थ आपण एका गाडीवर एक ड्रायव्हर ठेवला आहे, त्यानं छान काम केलं आहे, पण त्याची एक चूक आपल्याला भवली, आपण त्या लात मारून काढून टाकणार आहे. पण तो सरकारी कर्मचारी आहे, तो 58 वर्ष नोकरीला राहणार, तो चुकला तर वरिष्ठ अधिकारी त्याला सस्पेंड करणार आहे. त्याची चूक अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला रिमूव्ह फ्रॉम द सर्व्हिस करणार आहे. पण त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न कोणी मिटवणार नाही, त्याला डायरेक्ट कोणी घरची सजा देणार नाही. मग इथं जर समजा सरकार एखादं 9 कंपन्या ठेवणार आहे, तर कंपन्या महाबाप श्रीमंत नाही, मी अंबानीचा नातू नाही, माझ्या घराच्या बदल त्याचं घर नाही, म्हणजे त्या कंपनीचा मालक माझ्याजवळचा कोणी काका नाही की मी काकाला म्हणेल 4 पोराचा रेफरन्स दिली यायला घ्या. कंपनी कोणाची राहणार आहे? कुठल्या राजकीय नेत्याची, त्याच्या संपर्कात असणाऱ्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरची. तर तो काय करेल? ती परीक्षा घ्यायची का त्या लोकांना कसं घ्यायचं तो ठरवणार आहे. मग त्याला जर कंपनी मार्फत पैसा कमवायचा असेल तर तो काय करेल? कमी पैशात, कमी बुद्धीचे, जास्त काळ काम करणारे जे लोक भेटतील त्यांना तो कामावर लावेल. आता हुशार जरी असला, तुमच्या डिग्र्या फार मोठ्या आहेत, पण तुमच्या घरी पोटाचा प्रश्न आला तर तुम्हाला पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी आमचा तरुण पोरग, ज्याला राजकारणाशी काही गंध नाही, पण त्याला लाचार व्हावं लागेल. मग त्या लाचार होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट, आपण लेकरात स्वाभिमान बाळगायलो आणि त्या लेकरांचा स्वाभिमान जर आपण हिरावून घेत असेल तर मग ज्या पोरांनी आपल्याला मोठं केले त्याच्यासाठी आपला लढा होता. हा लढा फक्त आमचा कंत्राटदार विरुद्ध नव्हता, आमचा लढा होता की तुम्ही आमच्या पोराची 1,000 रुपये फीस केली, ते 1,000 रुपये म्हणजे आमच्या बापाला 300 रुपयाप्रमाणे 4 दिवस कामाला जायचे, 1,200 रुपये भेटणार आहेत. हे आमच्या बापाचा लढा आहे. सोयाबीनचा भाव 4,200, तो भाव वाढला किंवा कांदा महाग झाल्याच्या नंतर, टमाटा महाग झाल्याच्या नंतर एखादा अभिनेता म्हणतो की मला टमाटे खावटणत, एवढा भाव त्याचा झाला. म्हणजे जर या भिकारचोट अवलादींना एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाबद्दल, एवढ्या वाढीबद्दल जर द्वेष असेल तर मग तुमच्या 1,000बद्दल आम्ही गोरगरीब ग्रामीण भागातले शेतकऱ्यांच्या अवलादी, आम्हाला त्याच्याबद्दल द्वेष येणारच आहे. मग त्याच्याबद्दल आपण शेतकऱ्यांच्या अवलादी असतील, शेतकऱ्यांचे सुपुत्र असेल तर मग आम्ही बोलायचं नाही तर बोलायचं कोण? या मुद्द्यालाच धरून आपण पुढे जाऊयात सर, की अशी जर भरती होत राहिली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलं अनेक विद्यार्थी घडवलेत, मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत, मग त्याच्या भरतीमध्ये देखील बदल होणारच आहे का सरकारच्या जी आर मध्ये? 14 अशीच असेल का? 14 शाळेत वाघानं एका बकरीला मारलं, बाकीच्या 13 नाचू लागल्या. पुन्हा वाघाला दुसऱ्या बकरीवर झडप मारली, 12 जणी नाचू लागल्या. प्रत्येकीचा नंबर येणार आहे, ही जस्ट सुरुवात आहे. प्रत्येकीचा नंबर येणार आहे, ही एकजुटीची सुरुवात आहे. आणि आज आपण इथं जागृत झालो नाही तर येणारा काळ थोडा वाईट असेल. मी शिक्षक या नात्याने, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, विद्यार्थ्याच्या बाजूने मी एवढं म्हणेल, आमचा लढा कुठल्या राजकीय पार्टीशी नाही, कुठल्या पदाशी नाही, त्या पदाच्या प्रतिष्ठेसाठी नाही. आमचा लढा आमच्या गोरगरीब मायबापांना आम्हाला जे शिकवलंय त्या शिक्षकासाठी, राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याच्या ध्येय धोरणाचे कल्याणकारी जे तत्व आहेत त्या तत्वाची पालन राज्य शासनानं करावं, यासाठी आमचा लढा आहे. सरांचे असेच बोलणं, सरांचं प्रखड मत मांडणं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आताही सर तेच आपलं मत मांडतायत. सर, तुमच्या बोलण्यामध्ये जी आपली बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेतले काही आपण म्हणतो की आदरानं एखाद्या विद्यार्थ्याला समजून सांगत असताना काही शब्द येतात, त्या शब्दाला धरून सध्या तुम्हाला ट्रोल करणं चालू आहे की सर त्याच्यातून काही शिव्यासारख्या शब्दांचा उच्चार होतो. तर तो तसा आपल्या ग्रामीण बोलीभाषेतल्या कोणालाच वाटत नाही. ते आदरयुक्त धाक म्हणा किंवा आपले वरिष्ठ जे बोलतात तेच वाटतं. तुम्ही तशाबद्दल काय बोलणार की त्या काय शब्द काय आहेत ते नेमके? मनातील भाव समजण्यासाठी पहिल्यांदा मनात भाव लागतो. बुद्धिहीन लोकांसोबत आपला लढा नाही. जे बुद्धीनच गरीब आहेत त्यांच्यासोबत माझा लढाच नाही. मी माझ्या लेकरांना बोललो असेल आणि लेकरांना ते चांगलं वाटत असेल तर बाकी कोणाला काय वाटते याचा मी विचार करणार नाही ना. मी वैयक्तिक एखाद्याचं नाव घेऊन त्याला बोललो, मला मी पोरांसाठी काही वापरू शकतो ना. पोरांसाठी काही का वापरतो? कारण मला पोरं सर म्हणण्यापेक्षा मास्तर म्हणतात. आणि मास्तराची छान व्याख्या आहे, आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचे हे वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे समजून जो अंतकरणातून शिकवतो तो मास्तर. आम्ही अंतकरणातून लेकराला जवळचे मानतो. मग त्याला बब्या म्हणो का झाकण झुल्या म्हणो का दलिंदर म्हणो, पण माझं प्रेम बी तेवढं त्यांच्यावर आहे ना. ते प्रेम कमी होणार आहे का? इथं भाषा मॅटरच नाही, इथं भाव मॅटर आहे. सर, तुम्ही इतकं स्टेज गाजवले पण तुम्हाला असं कोणी ऑफर दिली